हो चिल्लिंग वाली राइड को शुरुआत हो गया, चिल्लिंग वाली राइड। क्या बात है भाई, क्या बात है, एक नंबर एक नंबर। जर मी कालची राइड कंटिन्यू केली असती तर मला हे अनुभवता नसतं आलं। म्हणजे आपल्याला समोर स्वर्ग दिसतोय आणि आपण स्वर्गात एंटर करतोय आणि झालो। ये बात, या डिवायडरला आपटून ट्रक त्याच्या वर होता, वर। म्हणजे विचार करा काय खतरनाक इथे ॲक्सिडेंट होत असतील। ज्याला कोणाला बॉडी मसाज करून घ्यायचा असेल ना त्याने बाईक घ्यायची आणि हे 30-40 किलोमीटरचा जो रस्ता आहे इंदापूर माणगावपर्यंतचा, मस्त संडे राईड करायची, बॉडी मसाज, रात्री शांत झोप। दादाची गाडी बंद पडले, धक्का मारो, चलो भाई फिर से जाएगा, परेशान है बेचारा, चलो भाई जोर लगा के। थैंक यू सब लोग। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। सुप्रभात मंडळी, सुप्रभात कोकणातून, कोकणातल्या संगमेश्वरमधील साखळकोंड या गावामधून। तर आता मी आहे माझ्या बहिणीच्या सासरवाडीमध्ये आणि जी काल आपण राईड केली गोवा टू मुंबईसाठीची, त्याच्यात 2 पार्ट झाले। एक तर कुणकेश्वरपर्यंत, त्याच्यानंतर हा संगमेश्वरपर्यंत नाईट राईडसुद्धा झाली। त्यानंतर मी इथे थांबण्याचा निर्णय घेतला होता। तर आता मी ही राईड कंटिन्यू करतोय। तर या राईडमध्ये संगमेश्वर ते मुंबई घरपर्यंतचा प्रवास आणि मोस्टली आपला पळस पे पनवेल फाट्यापर्यंत असेल। त्याच्यानंतर मेनली तर मुंबईमध्ये कॉमन ट्रॅफिक वगैरे असतेच। तर आता सकाळचे 5:45 झालेत आणि मी 4:30 5:45लाच उठलो आहे। त्याच्यानंतर आपली तयारी वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आता निघायच्या तयारीत आहे। तर काकीनी सकाळी जबरदस्ती माझ्यासाठी 4:30 5:45ला उठून वगैरे न्याहारी बनवतात। म्हणजे गावची माणसं म्हणतात ना, कोकणची माणसं साधी भोळी, ते आता दाखवतो तुम्हाला। तर मस्त असं चण्याची भाजी आणि भाकरीचा न्याहारी करू आपण आणि निघूया। सगळं रेडी केलंय आणि बाहेर आपली रुस्तम सुद्धा उभी आहे तिकडे। तर काकांनी जबरदस्ती खाऊन जा न्याहारी करायला आणले। चण्याची भाजी आणि कसली आहे, पाल्याची भाजी। तुम्ही पण घ्या ना। तर मस्त असा गारवा आहे आणि सर्वत्र धुकच धुक आहे, खूप गार वाटते। तर थांबण्याचा डिसिजन जबरदस्त आणि तोंडातून असा वाफा येतात। तर समजू शकता की किती टेम्परेचर कसं असेल। तर आपली रुस्तम इथे फुल रेडीमध्ये आहे आणि न्याहारी वगैरे झाली आहे आणि हेल्मेट वगैरे सगळं क्लीन आउट केलं आहे मी। न्याहारीमध्ये एकाच भाकरीत एवढं पोट भरलं आहे ना, बापरे, 1.5 भाकरी कशी तरी खाल्ली आहे आणि एवढं सकाळी 7 वाजता। तर खूप खूप धन्यवाद। तरी गावची भेट काय सुटत नाही नाही म्हणता काय काय मग याच्यात स्पेशल सुरण, गावचं सुरण। अरे वा, आपल्या गाडीत जागा नाही आता चठ्ठे। हां, तर मंडळी फायनली आपली बर्गमॅन रेडी आहे टू, आपण निघाला आता रेडी आहोत। आणि काल आपण इथेच थांबलो होतो श्वेताच्या घरी। तर हे श्वेताचे सासरे आणि श्वेताच्या सासूबाई, म्हणजे प्रणयचे मम्मी पप्पा, आणि त्यांचे कॉमेडी रील्स वगैरे असतात, तर नक्की जाऊन व्हिजिट करा। तर आता आपण इथून घेतोय रामराम आणि सर्वत्र पाहू शकता एक नंबर धुकच धुक इथे गावच्या साईडला, काय नजारा आहे। म्हणून येवा कोकण आपलं तसा जबरदस्त। आणि हँडग्लोव्ज घालायला पाहिजे आणि आपला टॉप बॉक्स काल जो सीन झाला त्याच्यानंतर मी खोललाच नाही त्याला। चला हां, चला, हो बाय बाय, भेटूया, या मुंबईला या लवकर। तर गणपती बाप्पा मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। हो, आणि पाहू शकता काय नैर्रम्य सकाळ, वाजले 7:15
आणि आजचा 300-325 किलोमीटरचा पल्ला आहे आपला. तर निघतोय आता आपण. ये बात, ओहो क्या बात. जर मी कालची राईड कंटिन्यू केली असती तर मला हे अनुभवता नसतं आलं. आणि विंटर लायनर घातलंय मी आतमध्ये, इतकं दुःख आहे. क्या नजारा है. तर मुंबई गोवा हायवेला लागलोय म्हणजे आणि 7:30 वाजलेत आणि इथे सुद्धा धुक्याचा कहर बघू शकता. आणि या साईडला संपूर्ण गाड्या, क्या बात आहे, दिसेनाशाच झाल्यात. तर मस्त आज आपली चिलिंगवाली राईड होणार आहे, चिलवाली. हा, आणि गावची माणसं पण अशी चालताना कुडकुडत आहेत, म्हणजे समजू शकता की किती धुकं आहे. आणि आता सीन होणार आहे आपल्या हेल्मेटच्या वायझरच्या आतमध्ये जो फॉग जमा होतो ना त्याचा. तर ऑलरेडी मला दिसेन असं झाले हेला. त्याचं मी आतमध्ये जे अँटी फॉग वायझर असतं ना, तर ते नाही लागणार म्हणून मुंबईलाच काढून ठेवलं होतं. तर त्याच्यामुळे कसं आतमध्ये फॉग येत नाही आणि आला तरी तो तेवढं विजन डिस्टर्ब नाही होत आपलं. हो, चिल्लिंग वाली राइड को शुरुआत हो गया. चिल्लिंग वाली राइड, क्या बात है भाई, क्या बात है. एक नंबर, एक नंबर. मतलब सामने का कुछ दिख ही नहीं रहा है. सुपर. तर आता पेट्रोल ब्रेक घ्यायचा आहे. पेट्रोल आता संपत आलाय. 191 किलोमीटर झाले. बाबा माझे आई शपथ, ते काय समोरून कोण येणार काय समजत नाही. मी फॉगलाईट चालू करून ठेवले. ते बघा, फॉगलाईटचा उपयोग बघा. त्या गाडीच्या फक्त 2 लाईट दिसत आहेत. ती गाडी केवढी मोठी आहे, काय आहे. ते निघाली लालपरी बस. ते आपल्याला अजिबात समजत नाही. आता आपल्या गाडीचं सुद्धा समोरच्याला समजणारच नाही की ही 2 व्हीलर आहे की 4 व्हीलर आहे, पण हा कलर त्याला दिसून येणार बस. हो. आणि इथे सगळं जमायला लागलंय. बाबा काय फॉग आहे, काय फॉग आहे. तर रस्त्यात एक भला मोठा दगड आहे. तर त्या दगडाला लागून कोण पण पडू शकतं, 2 व्हीलरवाला. तर त्या दगडाला बाजूला घेऊया. हा बघा, एवढा मोठा दगड आहे. केवढा मोठा दगड होता तो. गाडी 2 व्हीलर जर कोणाचं लक्ष नसेल ना, तर कोणी सुद्धा त्याच्यावरून पडू शकत होता. आणि असा काहीसा संगमेश्वरचा रोड आहे. इथपासून तर छानच रस्ता आपल्याला मिळणार आहे. और क्या बात है यार, हे धुकं तर लाजवाब आहे. सारखं सारखं आपल्याला आपली वायझर क्लीन करत राहावं लागणार आहे. कारण बाहेरून जे धुक्याचे तृषा असतात ना, ते बारीक बारीक कण ज्याला आपण दव म्हणतो, ते सगळे ग्लासवर बसलेत. आणि असा हात फिरवला ना, आता कॅमेरावर पण बघा भरपूर सारा दव आहे. त्यामुळे सारखा सारखा कॅमेरा मला पुसत राहावा लागणार आहे बोटाने. त्याच्यासाठी हा आपला जुगाड कामाला येणार आहे. बोट बाहेर काढायचं आणि पुसायचं. सारखं सारखं ग्लोव्ज काढायची गरज नाही लागणार आहे. अशा धुक्यांमध्ये ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे गाडीची फॉगलाईट तुमची चालू करूनच चालवा, असं तरी मी सांगेन.
आणि मी ब्लिंकर सुद्धा ऑन केलंय. सावर्ड्याला आलो मित्रांनो. सावर्ड्याला मुंबईमधून कोण सावर्डेकर आपले व्लॉग बघत असतील तर तुमच्या गावातलं धुकं बघून घ्या. तुमच्या बाजारपेठेतून मी निघतोय आता. सुपर्ब. माझा आवाज सुद्धा बदली झाला असं मला वाटतंय. तर आता इथून चिपळूण आहे 15 किलोमीटर सावर्ड्यापासून, 14 ते 15 किलोमीटर. आणि इथपर्यंतचा रस्ता खूप सुंदर आहे, म्हणजे चांगला आहे, झालेला आहे पॅच. फक्त संगमेश्वर ते अर्ध्या सावर्ड्यापर्यंत वन साईड चालू आहे. आणि 6-7 कुत्रे आणि याच्यामध्ये दिसतच नाही आहे काय. सारखं मी बोटाने पुसतोय एक 5-5 मिनिटाने. आणि पनवेल अजून 250 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे आपलं घर, म्हणजे 300 किलोमीटरची राईड आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं अजून 11 वाजेपर्यंत धुक्याचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. 8:30 वाजलेत, 8:30. तर मंडळी आता मी सावर्ड्यापासून जातोय चिपळूणला. आणि जाताना हा नजारा मला दिसला आणि ह्याचा फोटो घेतला. 1 नंबर. क्या बात आहे रे, सुपर्ब. आणि इथे आपली रुस्तमचे सुद्धा कडक फोटो घेतले. तू भी क्या याद रखेगी यार. 1 नंबर. तर आता आपण जातोय चिपळूणला. 1 नंबर नजारा, 1 नंबर. आता ऊन आलंय आणि आपण चाललोय त्या धुक्याकडे. ओहो, फीलच वेगळा आहे. म्हणजे आपल्याला समोर स्वर्ग दिसतोय आणि आपण स्वर्गात एंटर करतोय आणि झालो. ये बात. उजेडाकडून अंधेराकडे. आणि कसलं वाहतंय धुकं. गोप्रोचा वाईड अँगल आहे त्याच्यामुळे तुम्हाला इतका जाणवणार नाही, पण थोडा महसूस कर लोगे. क्या बात. आता चिपळूणच्या त्या ब्रिजचं काम झालंय की नाही मला ते बघायचं आहे. कारण तो ब्रिज आहे ना मध्ये कोलमडला होता, पडला होता. ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. आता हा मधला पॅच तर बराच, आता किती वर्ष झाली हा मधला पॅच असाच आहे. आणि इथूनच तो ब्रिजचे पिलर्स वगैरे जाणार आहेत. आणि दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड. आणि असं कोवळं ऊन पडलंय ना अंगावर, जाम भारी वाटतंय असं. तर इतकं गार आहे त्याच्यात हे कोवळं ऊन जबरदस्त. तर म्हणजे हा आहे संपूर्ण बहादूर शेख नाक्याचा एरिया. आणि इथे खेर्डीला उजवीकडे बहादूर शेख नाका. तर हा बघा, हा इथे संपूर्ण ब्रिज पडला होता. त्याची सगळा मलबा बरेच महिने इथे होता, आता नेलाय. आता पुन्हा एकदा तो व्यवस्थित आतमध्ये ड्रिल करून बनवण्याचं काम सुरू आहे. एकदाच केलं असतं तर एवढा करोडो रुपये खर्च वाचला असता ना. काय बोलणार, क्या इंजिनिअरिंग, क्या चल रहा है. ते पहिल्याचे इंग्रज काळामधले त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या महाराजांनी बांधलेले काही पूल अजूनही भक्कम स्थितीमध्ये जिवंत आहेत. आणि आताची माणसं भेसळ करून ना आपली वाट लावतातच आहे आणि संपूर्ण देशाची सुद्धा वाट लावून ठेवतात ही लोक. काय बोलणार या मूर्खांना. अभ्यास कशाला करता त्या गोष्टीचा मला कळत नाही. एवढं शिक्षण तुम्ही घेता आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्ट पास होतं गव्हर्नमेंटकडून ते दिलं जातं, ज्याचं लो बजेट असतं ना त्याला दिलं जातं. अशाच गोष्टी घडतात. कटू सत्य. पुन्हा एकदा धुक्याकडे प्रस्थान आपलं. परशुराम घाटाला सुरुवात झालेली आहे. तर हा घाट, या घाटामध्ये बघा कशा दरडी वगैरे कोसळलेल्या आहेत आणि खूप भयानक. जसा या नवीन रस्त्याच्या कामासाठी सगळं पोखरलं ना. आणि इथे हा सवत्सडा वॉटरफॉल तो संपूर्ण धुक्यामध्ये गेलाय. पावसाळ्यात जबरदस्त नजारा असतो त्याचा.
शाळेतली मुलं होती, शाळेतली मुलं पिकनिक करत. परशुराम घाटामध्ये मध्ये मध्ये भेगा सुद्धा पडल्या होत्या, काय माहित. आणि इथे आहे ना एक असा व्ह्यू पॉइंट बनवला आहे पर्यटकांसाठी. आता काय ड्रोन वगैरे उडवू नाही शकत, त्या धुक्यामध्ये गेला तर गेला, काही भेटणार पण नाही. मंडळी, या परशुराम घाटामध्ये जेव्हा तुम्ही मुंबईवरून येता तेव्हा एक रस्ता जातो आतमध्ये, तिकडे परशुराम देवाचं मंदिर आहे. 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये आहे. ज्यांनी कोकण भूमीचा उद्धार केला त्यांचं मंदिर आहे बघा, श्री परशुराम मंदिर. आणि इथून रस्ता आतमध्ये जातो आणि संपूर्ण गावातला रस्ता आहे. आणि छोट्याशा अशा उंच टेकडीवर ते इतकं सुंदर मंदिर आहे ना, तर त्याचा व्लॉग आपल्या चॅनलवर आहे. इथे आय कार्डमध्ये लिंक येत असेल तर त्या परशुराम देवाचं मंदिराचं नक्कीच दर्शन करून घ्या. तर आता प्रस्थान करतोय आपण खेडच्या दिशेने. चिपळूण आपण क्रॉस केलंय, परशुराम घाट आता थोड्या वेळात उतरू आपण, समाप्त होईल घाट आणि खेडकडे आणि खेडच्या दिशेने रवाना होतोय. हे चिपळूण मधले ना पीर लोट्यामधली ही MIDC आहे. तर या MIDC जेव्हा तुम्ही पार करताना त्या हेल्मेटच्या काचा बिचा नाकाला रुमाल विमाल लावून जात जावा. इतका घाणेरडा वास येतो, इतका घाणेरडा वास येतो ना. आणि जसंच अजून थोडं पुढे जाता तेव्हा डाव्या बाजूला सगळी साबण कंपनी आहे. तर तुम्हाला ते निर्मा साबण सारखा फील येईल नाकामध्ये, सगळं साबणाचा वास येईल. तर इथून जाताना ना तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा थोडंसं त्रास सारखं होऊ शकतं. हे मेनली आहे MIDC, संपूर्ण बऱ्याच एकरमध्ये पसरलेला MIDC एरिया आहे. आणि हवा पण कधी कधी दूषित वाटते. इकडची लोक कशी काम करतात, कशी राहतात, त्यांची फुफ्फुसं कशी साथ देतात ना, सलाम आहे त्यांना. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या घाटात येऊन पोचलोय, तो म्हणजे भोसते घाट, जो चिपळूणच्या पुढे आणि आता खेडला येऊन उतरेल. तो जसाच उतरतो तसंच खेड रेल्वे स्टेशन डाव्या बाजूलाच आहे. क्या बात. आणि हा छोटा असा घाट आहे पण सुंदर आहे. आणि याचा एक असा उतरण आहे ना, टर्निंग पॉइंट बाबा खतरनाक. संगमेश्वर पासून मुंबईपर्यंतचे आपले बरेचसे ब्लॉग झालेत, त्याच्यामुळे रस्ता कुठे कुठे कसा कसा आहे ना ते माहिती आहे. फक्त संगमेश्वर नंतर जो आपण लांजा हातखांब्याचा रस्ता केला राजापूरचा, एकदम वाटलाव्या रस्ता होता. कसा वाटलाव्या. त्याच्यात गाडीचा पण त्रास करून टाकला, आपल्या शरीराचा पण त्रास करून टाकला, सगळंच. तुम्ही विदाऊट जॅकेट आलात तर पूर्ण मातीने माखून जाल, जोकर बनून निघाल त्या रस्त्यामधून 40 किलोमीटरच्या. आणि आता आहे ना स्पीड कमी करण्यासाठी छोटे छोटे रम्बलरला सुरुवात होईल बघा. म्हणजे हे जे कंटेनर्स असतात ना ते एकदम उतरणाला स्पीडमध्ये असतात. तर मोस्टली हे आहे ना त्यांच्यासाठी आहे. बऱ्याच जण शिव्या घालतात की काय एवढ्या अंतरावर हे टाकून ठेवलेत, पण त्या कंटेनरचा ताबा मिळवण्यासाठी हे घातलं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि असलंच एक आपल्याला राजापूरमध्ये भेटलं होतं आणि त्यांनी आपला टॉप बॉक्स उडवला की राहो बघा. रम्बलर अजून त्याची साईज जी आहे ना, जाडी ती पाहिजे होती. एकदम पचकी आहेत, पचकी. ते धडधड 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 व्हायला पाहिजे होतं. हे एकदम नॉर्मल आहे, जीव नाही त्यांच्यात. आणि काय स्पीड ब्रेकरचा अर्थच काय. तर बघा हा तो टर्न आहे, एकदम खतरनाक. एकदा तर त्याच्यावर ना ट्रक अडकला होता. ट्रक म्हणजे काय स्पीडला असेल तो भाऊ. आणि जेव्हा इथे स्पीड ब्रेकर नव्हते ना तेव्हा आपला 360 शॉट सुद्धा एका व्लॉगमध्ये घेतलेला आहे मी, कंटिन्यू वाला. या डिवायडरला आपटून ट्रक त्याच्या वर होता, वर. म्हणजे विचार करा काय खतरनाक इथे ॲक्सिडेंट होत असतील. टायर सुद्धा लावलेत, अर्धे टायर तर टक्कर लागून निघून गेले. म्हणून त्यांचा स्पीड कमी करण्यासाठी
हे सगळं लावलेलं आहे. हे असे एवढे स्पीड ब्रेकर आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे. तर आता आपण घाट उतरलोय, अगदी छोटासा घाट होता आणि आता खेड रेल्वे स्टेशन आलं. त्याच्यानंतर आपल्याला लागेल काही किलोमीटर नंतर सगळ्यात फेमस कोकणाचा आकर्षण असा बनलेला कशेडी बोगदा. तर म्हणजे इथे आहे खेड रेल्वे स्टेशन. तर चला, येत आहे का कोण मुंबईला? मी निघालो, तुम्ही येता का? मुंबईला कामाला जायला तुम्ही येता का? सुट्टी संपली, फिरून फिरून शेट बोलवतो कॉल करून. अरे ये ना लवकर ये ना, मी निघालो कामाला जायला तुम्ही येता का? माझ्या बॉसनी बोलवलंय कामाला जायला तुम्ही येता का? धाडला बोलावून कोणाकडे? धाडला बोलावून व्हॉट्सअप पाठवून, धाडला बोलावून मेसेज पाठवून. अरे ये ना काम थांबलंय, मी निघालो कामाला जायला तुम्ही येता का? माझ्या बॉसनी बोलवलंय कामाला जायला तुम्ही येता का? यो चला, आता हा मस्त असा खेडचा रस्ता सुद्धा टानाना टानाना पिदे सनाना. आता काय धुका बिका काय नाही. अभि रस्तम ए रुस्तम, झोप नाही ना ग आली तुला? अगं तू जागी आहेस, मी जागा आहे आणि हा रस्ता एवढा प्यारा आहे, कसली आपल्याला झोप लागणार आहे? चलो, तर हा खेडचा भरणे नाका. इथून आपण दापोली वगैरे, माझ्या सासरवाडीत इथूनच जातो खेडमधूनच. तर आपण क्रॉस करतोय भरणे नाका खेड. हो 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 हो, सरप्राइज 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 बच्ची, सरप्राइज मिला रे तेरे को. खड्डों ने तेरा स्वागत किया घाट उतरते ही. आणि इथे या रस्त्याच्या मध्यभागी आईचं मंदिर आहे. आपण दुरून दर्शन घेऊया. हे आई माऊले श्री काळकाई देवी मंदिर. क्या बात. हे काळकाई माते सुखाचा कर ग प्रवास, आणि माझ्या सबस्क्रायबरना सुद्धा सुखी ठेव. चला मंडळी, हा संपूर्ण जो डोंगर दिसतोय ना, हा कशेडी घाट आहे. आणि आता आपण कशेडी बोगद्याच्या दिशेने चाललोय. तर हा सुद्धा रस्ता 10 ते 12 किलोमीटरचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बोगदा लागतो. आय थिंक 3 किलोमीटरचा बोगदा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्या साईडला सुद्धा तेवढाच रस्ता आहे आणि बोगद्याकडे जाणारा रस्ता व्यवस्थित आहे. आणि वरती पाहू शकता ते मंदिर आहे. आय थिंक ते श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे, मठ आहे तिकडे. तर असा संपूर्ण कशेडी घाट या वळणावळणातून डोंगर पार करत तुम्हाला तिकडे जावं लागतं. इथे बीट चौकीसाठी काहीतरी बनवत असतील किंवा शौचालय वगैरे. स्पीड लिमिट 30. ओके. आणि इथून मधून ते पाणी पडतं ना, ते सह्याद्रीतले झरेत. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हे लिकेज वगैरे काय नसतं, कारण ते पाणी कुठूनही वाट काढणार. आणि अचानक टेम्परेचर डाऊन झाले अचानक. तर असा हा कशेडीचा बोगदा. क्या बात. तो फायनली कशेडी बोगदा आपण क्लिअर आउट केलेला आहे. तर मंडळी, या पोलादपूरच्या इथे ना फाटे फुटतात. खालून आपल्याला राईट मारून तुम्ही गेलात तर महाबळेश्वर, पोलादपूर,
जे प्रतापगड वगैरे आहे ना ते आपल्याला उजव्या साईडला आहे. आणि आपण जी आंबनेळी घाटाची व्हिडिओ केली होती राजेश भाऊंसोबत, तर ते सुद्धा आंबनेळी घाट इथूनच आहे आणि तो पुढे वाईला पुण्यामध्ये रस्ता बाहेर पडतो. तर सुंदर अशी ती सुद्धा राईड झाली होती. तर आता आपण पोलादपूर क्रॉस करतोय आणि हे ट्रॅफिकपासून काढलेलं हे सोल्युशन आहे. वर जबरदस्त ट्रॅफिक व्हायचं. तर त्या आंबनेळी घाटाची जर व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल ना, तर आयकार्टमध्ये लिंक येत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असेल, नक्की एकदा जाऊन चेकआउट करा. तर सुंदर असं पोलादपूरसुद्धा मी आता सोडतो आहे आणि रस्ता इथपर्यंत सुंदर आहे. जो चिपळूणचा मधला थोडासा पॅच होता जिथे काम चालू होतं ते सोडलं तर घाटाबिटामध्ये रस्ता चांगला आहे. संगमेश्वर नंतर चांगलाच आहे. आता हा आपल्याला माणगावपर्यंत भेटेल आणि माणगाव सिटी जशी लागेल तसं ट्रॅफिकसुद्धा लागेल आणि पुढे तर रस्त्याची सोयच नाही विचारण्यासारखी. त्याच्यानंतर वडखळच्या पुढे थोडासा एक 20-25-30 किलोमीटर पळसपेपर्यंतचा रस्ता आय थिंक असावा व्यवस्थित असा केलेला. तर बघू काय नवीन पाहायला मिळतंय. अपडेट राहा, स्टे ट्यून राहा. जसं जसं महाड संपतं ना आणि माणगावच्या मधला पॅच हा संपूर्ण असा आहे. या ब्रिजचं काम कित्येक वर्षापासून रखडलं आहे आणि याच्यावर झाडंसुद्धा उगवलेत. ती 2-2, 3-3 फुटाची झालेत. आणि आता खऱ्या अर्थाने अशी कसोटी सामना सुरू झालेला आहे. तर आता आपण चौके छगे मारत आलो. तर आता 1-1, 2-2 रन काढत आपल्याला जायचंय. रायडर रायडर रायडर, क्या बात आहे. तुम्ही विकेंडला आलात ना तर माणगावचा रस्ता जबरदस्त भरलेला असतो. आणि हा जो डांबर आहे ना हा सुद्धा नवीनच टाकलेला आहे आणि हा सुद्धा नवीनच टाकलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा मी कोकण टू योगेश आणि मी जेव्हा जात होतो तेव्हा मी बोललो होतो. आणि 2-2 फूट अशी लेनसुद्धा वाढवली आहे, खडी टाकली आहे, कुठे डांबर टाकला आहे. आणि इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा गड श्री किल्ले रायगड याचा प्रवेशद्वार. महाराज येतो स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. माणगावला मस्त असा ऐतिहासिक वारसा आहे. माणगावकरांनो चला येतला येऊया पुन्हा. माणगाव शहर ऑलवेज बिझी इन ट्रॅफिक. माणगाव शहर ॲक्च्युली रस्ता छोटा आहे, बाकी काय नाही. पण माणगाव बायपास बनतोय. जेव्हा बायपासचं काम कंप्लीट होईल तेव्हा या ट्रॅफिकमधून सुटका मिळेल सगळ्यांना. ओ मॅडम, तर हा इंदापूरमधला ब्रिज बनतोय. रोलर वगैरे आहेत तिथे, डांबरवाली मशीनसुद्धा आहे. सो सर्व्हिस रोड आधी बनतोय. मग सर्व्हिस रोड केला की ही जी डबल लाईन आहे ना मग ही तिकडे ट्रान्सफर होईल आणि मग मधलं काम ते लोक करतील फटाफट. होऊ दे बाबा, एकदाच होऊ दे. या गणपतीपर्यंत तरी होऊ द्या बाबा नो, म्हणजे 2025च्या. ज्याला कोणाला बॉडी मसाज करून घ्यायचा असेल ना त्याने बाईक घ्यायची आणि हे 30-40 किलोमीटरचा जो रस्ता आहे इंदापूर माणगावपर्यंतचा, मस्त संडे राईड करायची. बॉडी मसाज, रात्री शांत झोप. आजचा दुसरा फ्युएल ब्रेक
आपण संगमेश्वरमध्ये भरलेलं. म्हणजे आता नागोठण्याला पोचलो आहे आणि ते पेट्रोल फ्युअलअप केलं आणि घरून आणलेले लाडू होते, तिथे एक लाडू खाल्ला आणि या गोव्यावरून काजू कोकोनटचा खोबऱ्याचा लाडू तो खातोय. बोलता बोलता काजूच पडला. तर अजून इथून 3 तासावर आहे घर. तर नागोठण्यापासून थोडा पनवेलचा प्रवास दाखवतो, नंतर काय मुंबई सेमच आहे. आणि आता आतमधलं विंटर लायनर काढून ठेवलं मी आणि अशी आपली रुस्तम उन्हातच आहे, कारण इथे काम चालू आहे, मग सावलीत मध्ये लावली नाही. चला पुढचा प्रवास करूया लाडू खाऊन. नागोठणे पण जसं आहे तसंच आहे. आता हे नियर रोहा आहे आणि रोह्याच्या इथे पण तीच परिस्थिती आहे. तर म्हणजे आपल्या समोर पाहू शकता अंगठ्याचा डोंगर म्हणजेच कर्नाळा किल्ला. तर आता आपण पेन आणि पनवेल आता पोचू थोड्या वेळात आणि 1:45 झालेत. तर बऱ्यापैकी आपण आलं व्यवस्थित. रस्ता खाली होता पण रस्ता बेकारच आहे. सुपर्ब दिसतंय, सुपर्ब. आणि असं वाटतं की ते आपल्याला थम्सअप करत आहे. ऑल द बेस्ट आपण कसं करतो तसं. हो, तर फायनली आपण पोचतो आहे पळसपे फाटा. तर इथला तर परफेक्ट आहेच. आणि आता इथून आपण JNPT कळंबोली करत आपण पुढचा रस्ता पकडणार आहोत. तर दिस इज पळसपे फाटा. आणि इथून एक सबस्क्रायबर राईडसुद्धा मी 2 वेळा केली होती. 1-2 वेळा नाही, 2 राईड 2 वेळा केल्या होत्या. असं आहे. त्या JNPTच्या रस्त्यावर पण तलावा एवढे खड्डे पडले होते पावसाळ्यात. ते थुकपट्ट्या लावून विजवलेत कसे कसे. दादाची गाडी बंद पडले. धक्का मारो, चलो भाई, फिर से जाएगा. परेशान है बेचारा अकेले. चलो भाई, जोर लगा के. थैंक यू सब लोग जुड़ गए. हो गया काम माशाल्लाह. पेट्रोल नहीं है क्या? पेट्रोल खत्म हो गया. जैसा पहले साइड पे दबा देंगे ना तो ट्रैफिक हो जाएगा ना सबका. हाँ, नीचे अभी हाँ, तो ईजी हो जाएगा उनको. अरे नीचे निकल के छोड़ देंगे ना अपन लोग. हाँ, साइड में लगा के पेट्रोल लेके आ जाएंगे जाके, है ना. सामने ही पेट्रोल पंप है. जाएगा. गाडी तिकडे लावले. मामाच्या गाडीचा पेट्रोल संपला. हो, आणि धपाधप 3-4 बाईकवाले थांबले. चला, थँक्यू. बिचाऱ्याने त्याची इलेक्ट्रिक स्कूटर थांबून तो एकटाच धक्का मारत होता. नंतर माझ्या पुढचा पण थांबला, मग मी पण थांबलो, मागचा पण थांबला. गेली गाडी खाली, पेट्रोल संपलं. ठीक आहे, चलो आता वाशीला पोचतोय मंडळी. डायरेक्ट घरी जातो, फ्रेश होतो. अजून 1.25 तास लागेल आपल्याला. 2:30 वाजलेत, 3:30. ओके.